आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांचा गट स्थापनेनंतर खासदार शिवसेनेमध्ये विलीन होणार। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांच्या कार्यालयात प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेचं ऑपरेशन टायगर यशस्वी। शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला शिंदेंसोबत 6 नवीन खासदार दिसणार। 19 जूनला खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती। एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब। 10 जूनला दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक। रात्री 11 वाजता बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती। येत्या 2 महिन्यात ठाकरेंचा 7वा खासदार सुद्धा फुटणार, सूत्रांचा दावा। आज पत्रकार परिषदेत उपस्थित असलेला आणखी एक खासदार फुटणार असल्याची माहिती। 3 महिन्यांपूर्वी संबंधित खासदाराची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली होती, मात्र ऐन वेळेला अडचण आल्यानं त्यावेळेला प्रवेश होऊ शकला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतली आहे। फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची मागणी केली आहे। खासदार राऊत, सावंत आणि देसाईंनी अध्यक्षांची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची उद्या बैठक होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता बैठकीला हजर राहावं यासाठी सर्व खासदारांना व्हीप बजावला गेलाय। फुटीर गटाला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे। हमारा व्हीप जारी है। अरविंद सावंत जी ने और अनिल देसाई जी ने एक व्हीप जारी किया। कल हमारी पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है दल की 11 बजे। ओम बिरला जी को भी हमारे अरविंद सावंत जी ने लेटर लिखा है, वो भी आप समझ लीजिए। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार आज पत्रकार परिषदेत गैरहजर राहिले। ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव गैरहजर होते। संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी सुद्धा पत्रकार परिषदेला दांडी मारली। आपण उद्धव ठाकरेंसोबत आहोत आणि भविष्यातही राहू। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची भूमिका स्पष्ट। राजधानी एक्सप्रेसनं राजाभाऊ वाजे दिल्लीत दाखल। दिल्लीमध्ये ते संसदेच्या उद्योग समितीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। मी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे, राहील आणि राहणार आहे। बस याच्यापेक्षा मी जास्त बोलू शकणार नाही। मला कुणी भेटलेलं नाही, माझ्याशी कुणी भेटलेलं नाही, मी कुणाशी भेटलेलं नाही आणि मला काहीही माहीत नाही। मी केवळ इंडस्ट्री कमिटीच्या बैठकीसाठी दिल्लीला आलोय आणि हा एक योगायोग आहे। दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे भाऊक। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर राजाभाऊ वाजेंना अश्रू अनावर। नाशिकच्या सिन्नरमध्ये खासदार राजाभाऊ वाजे समर्थकांकडून घोषणाबाजी। वाजे यांच्या घरी समर्थकांची मोठी गर्दी। ऑपरेशन टायगर विरोधात घोषणाबाजी। आधी राजीनामे द्या आणि मग पक्ष सोडा। संजय राऊतांचा पक्ष सोडणाऱ्या खासदारांवरती घणाघात। मशाल चिन्हावरती निवडणूक लढवली आणि जिंकून आलेले असल्याची आठवण करून दिली। ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर जिसको जाना है वो इस्तीफा दे दो। हमारे पार्टी के टिकट पर आप चुनकर आए हो ना, हमारे वोटर्स ने आपको चुनकर दिया है। आप कौन है? महाराष्ट्रातल्या खासदारांना 50 कोटींमध्ये विकत घेतलं जात आहे आणि 15 कोटी ॲडव्हान्स दिले जात आहेत। एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोनवरनं आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे। म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत। पवनराजे केसचा निकाल आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या असा ओमराजेंवरती दबाव आहे। खासदार संजय राऊतांनी न्याय व्यवस्थेवरती मोठा आरोप केलाय। येत्या 20 जूनला पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागणार आहे।
काल निकालाचा दिवस ठरला, जजमेंट डे मुंबई हायकोर्टात. आता आमच्यापर्यंत अशी माहिती आली की पवनराजे निंबाळकरांवरती दबाव असा आहे, आपलं ओमराजेवरती, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटामध्ये सामील व्हा. पक्ष सोडणाऱ्या खासदारांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली. पत्रकार परिषदेत खासदारांवरती आक्षेपार्ह भाषेत टीका. पक्ष सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या खासदारांचा गद्दार असा उल्लेख. खासदार काय आमदार काय येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. खासदार ओमराजे निंबाळकर पुणे विमानतळावरनं एका खासगी वाहनानं आपल्या निवासस्थानी रवाना झाल्याची माहिती मिळते. माध्यमांचा ससेमिरा टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराच्या ऐवजी ते दुसऱ्या मार्गाने विमानतळाच्या बाहेर पडल्याची माहिती आहे. ते दिल्लीवरनं पुण्यात परतले आणि जवळपास 3 तास व्हीआयपी लाऊंजमध्येच थांबून होते. ओमराजे निंबाळकर हे पुणे विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये दीर्घकाळ बसले असल्याची माहिती मिळते आणि अंदाजे 3 तासांनंतर एका खासगी गाडीतनं त्यांनी विमानतळ परिसर सोडला आणि ते आपल्या निवासस्थानाच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळते. मिकी घाई आपल्याला अधिक माहिती देतील. मिकी, कसा प्रवास केलेला आहे किंवा कसा प्रवास झालाय ओमराजे निंबाळकरांचा, ते सध्या कुठे गेल्याची माहिती मिळते? खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी सातत्याने आपण फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते आउट ऑफ सर्व्हिस आहेत किंवा आउट ऑफ रेंज आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र त्याच वेळी 11:30च्या सुमारास एका खासगी प्लेनने ते पुणे विमानतळावर लँड झाले आहेत दिल्लीवरून. त्याच प्लेनमध्ये त्यांच्यासोबत आमदार तानाजी सावंत देखील होते अशी माहिती आहे. तानाजी सावंत एअरपोर्टवरून बाहेर आले, ते माध्यमांशी बोलले आणि निघून गेले. मात्र खासदार रामराजे निंबाळकर, ओमराजे निंबाळकर जे आहेत ते व्हीआयपी लाऊंजमध्ये जवळपास 2.5 ते 3 तास त्या ठिकाणी बसून होते. माध्यमांना टाळण्यासाठी, माध्यमांना तोंड देऊ नये म्हणून ते एका वेगळ्या दाराने तिथून निघून गेलेले आहेत. एका खासगी गाडीने ते त्यांच्या मित्राच्या घरी किंवा स्वतःच्या भावाच्या घरी बाणेर ज्या ते राहतात तिथे गेल्याची प्राथमिक माहिती मिळते. मात्र त्यांनी सध्या तरी माध्यमांच्या समोर येऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलेलं आहे. ज्या पद्धतीने ते दिल्लीला गेले, दिल्लीवरून एका खासगी विमानाने ते पुण्याला आलेले आहेत आणि अजून देखील त्यांचा फोन हे सध्या बंद लागतोय. माध्यमांशी बोलायला ते टाळतात आणि एका वेगळ्या द्वारातून पुणे विमानतळाच्या ते बाहेर पडलेत आणि एका खासगी गाडीतून, स्वतःच्या गाडीतून न जाता एका खासगी गाडीतून ते थेट त्यांच्या मित्राच्या घरी आणि किंबहुना स्वतःच्या. पण सध्या ते नेमके कुठे आहेत याचा थांगपत्ता लागत नाहीये. पण महाराष्ट्रात परत आलेत ओमराजे निंबाळकर आणि खासगी वाहनानं विमानतळावरनं रवाना झाल्याची माहिती मिळते. मिकी, धन्यवाद. अपडेट जाणून घेत राहू. आणि आणखी एक मोठी बातमी आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी जरी उद्धव ठाकरेंची साथ आणि महाविकास आघाडीची साथ सोडलेली असली तरी सुद्धा त्यांचे पुत्र कृष्ण आष्टीकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कारण नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे आपण ठाकरेंसोबत आहोत. विधान परिषदेचं मैदान आपण मारणारच, विजयी होणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मी आज माझ्या भूमिकेतून स्पष्ट करू इच्छितो की मी कालही आघाडीचा होतो, मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे. मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. त्यामुळे कुणीही माझ्यावर शंका घेण्याची कुठलेही कारण नाही. मी कालही रिंगणामध्ये पाय खोवून तयार होतो, मी आजही रिंगणामध्ये पाय खोवून तयार आहे. आणि यानंतर परत एकदा बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. खासदारांनी ठाकरेंचा पक्ष सोडल्यास राडा होईल, महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही, खासदार संजय राऊतांचा इशारा.
आणि हा मूर्खपणा यावेळी खपवून घेतला जाणार नसल्याचाही इशारा. मागे जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. जो काय राडा व्हायचा आहे तो होईल. आणि या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये